नमस्कार मंडळी. आज आपण सोप्या पद्धतीने आणि एका ट्रिकने पुरण करणार आहोत. तर इथे हरभऱ्याची डाळ 1 तासभर भिजत ठेवायची आहे. नंतर ती कुकरला टाकून घ्यायची आणि त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आपल्याला कमी गॅसवर हे डाळ शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता डाळ मस्त गाळ शिजलेली आहे आणि आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्याप्रमाणे आपल्याला पोटॅटो मॅशरने ही डाळ अशी छान अशी मॅश करून घ्यायची आहे. आपल्याला इथे पुरण यंत्राचा वापर नाही करायचा आहे. तर व्यवस्थित अशी मॅश झाल्यानंतर आता इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. तर पिठी साखर घेतल्याने काय होईल तर पुरण आपलं एकदम झटपट तयार होतं आणि घट्ट लवकर होण्यास मदत होते. आता मी इथे काय केलेलं आहे साखर 1 वाटीभर आणि 1 वाटीभर डाळ आहे असं प्रमाण घेतलेलं आहे. तर मिक्सरला मी ती बारीक करून घेतलेली आहे साखर. आता याला व्यवस्थित असं हलवत-हलवत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. तर पुरण आपलं पूर्णपणे घट्ट झालेलं आहे, तयार झालेलं आहे. कसं ओळखायचं तर आपण जे पळी घेतलेली आहे का ती पळी अशी व्हिडिओमध्ये दाखवली आहे का त्याप्रमाणे उभी करून बघायची आहे. पळी व्यवस्थित अशी उभी टाकली की आपण समजायचं आपलं पुरण तयार आहे पोळीसाठी. तर ह्या पद्धतीने तुम्ही पुरण नक्की करून बघा. धन्यवाद.